नेतृत्व करणारे वैभव नाईक जे माजी आमदार आहेत आणि आता ते आपल्या सोबत आहेत। नाईक साहेब, काय सांगाल की उद्या मत्स्य कार्यालयावर आपली धडक असणार आहे, काय सांगाल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एलईडी लाईटने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे। खरं त्या एलईडी लाईटला पूर्णपणे देशामध्ये बंदी आहे। असं असताना दिवसा ढवळ्या म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये दिवस दिसेल एवढ्या एलईडी लाईट किनाऱ्यावरून दिसत आहे आणि ह्याचे आता गेल्या 8-15 दिवसामध्ये सातत्याने मत्स्य कार्यालयामध्ये जात आहेत। परंतु त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात येते की आम्ही पकडतोय, परंतु सत्ताधारी पक्षातले आमदार आम्हाला ते सोडायला लावत आहेत। आज सत्ताधारी पक्षातल्या आमदारांबरोबर हे जे एलईडी धारक आहेत त्यांचे फोटो आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत, रत्नागिरीतल्या आमदारांबरोबर आहेत। त्यामुळे ते त्यांना आता त्यांची हिंमत पण होत नाही की ज्या लोक सत्ताधाऱ्यांवर ते मांडीला मांडी लावून बसतायत त्यांना पकडायची मत्स्य खात्याची हिंमत होत नाही। आणि ह्या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण किनारपट्टीवर छोटे मच्छीमार, छोटे ट्रॉलरधारक यांच्या आता दुष्काळाचा सामना करावा लागतोय आणि त्या विरोधात सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही हा उद्याचा मोर्चा काढणार आहोत। नेमके मुद्दे काय असणार आहेत? मात्र कारण आपण वारंवार म्हणताय की मत्स्य व्यवसाय, मत्स्य कार्यालय आपलं काम जे आहे ते प्रॉपर करत आहे, मात्र नेमक्या आपल्या मागण्या काय असणार? नाही, मत्स्य खातं दबावाखाली काम करतंय, मत्स्य खातं आर्थिक प्रबोधनाखाली काम करतंय, म्हणून आमचा हा मोर्चा त्यांच्या विरोधात आहे। त्याचबरोबर डिझेल भीक नको पण कुत्रावरशी मच्छीमारांची अवस्था झाली आहे। छोट्या ट्रॉलरधारकांना डिझेलचे 25 रुपयाचा परतावा दर 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी येत असतो, परंतु आता डिझेल हे कमर्शियल मच्छीमारांना देणारे डिझेल हे कमर्शियल सोर्स मध्ये टाकले, त्यामुळे बाजारात 93 रुपये डिझेल आहे आणि आता मच्छीमारांना 185 रुपयांना डिझेल घ्यावं लागतंय आणि त्यातनं त्यांना 25 रुपये फक्त परतावा 2-4 महिन्यांनी मिळणार आहे। असं असल्यामुळे मच्छीमारांच्या डिझेलच्या ह्या दरवाढीच्या विरोधात आणि पडलेल्या दुष्काळाच्या मानवनिर्मित दुष्काळाच्या विरोधात, कारण एकीकडे मंत्री महोदय स्वतः सांगतात की दुप्पट निर्यात झाली आहे आणि परंतु किनारपट्टीवर मासे नाहीत, त्यामुळे हे एलईडी धारक सगळे मासे येणाऱ्या 4-5 वर्षांमध्ये जर अशीच मासेमारी झाली तर समुद्रामध्ये मासे शिल्लक राहणार नाही। स्थानिक आमदार म्हणतात की वैभव नाईक आपल्यावर जात आहेत। नाही, खरं तर मी विरोधाला विरोध निश्चित करत नाही। काजूचा विषय असू देत, आंब्याचा विषय असू देत, रस्त्यांचा विषय असू देत, कालच्या अनाधिकृत वाळूचा विषय असू देत, या पर्सनेट किंवा एलईडी धारकांच्या विरोध असू देत, हे सगळे लोकविषय जनतेने काढल्यानंतर ज्याचं नेतृत्व मी करतोय आणि विरोधी पक्षाचं ते काम आहे की जनतेच्या प्रश्नाबरोबर राहणं। हे आता सत्ताधारी आमदारांना कळत नसेल तर त्याला माझा नाईलाज आहे, कारण त्यांना फक्त स्वतःला सगळे फुकट मिळालेलं आहे। त्यांच्या वडिलांच्या पुण्यावर असू देत किंवा पक्ष बदलल्यामुळे असू देत त्यांना ही निवडणूक ही करता आली। माझ्यातले सगळे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला। आज आमच्याकडे सत्ता नाही तरी कालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत 50% जास्त मतं माझ्यावर राहिली आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधात ते माझ्यावर टीका करत असतील, परंतु मला त्यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा मला हे लोकांचे प्रश्न रस्त्यावर आणण्याचं महत्वाचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत। नाही, ते नारायणजींच्या वाढदिवसानिमित्त येत आहेत, वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा आहेत, परंतु हे प्रश्न त्यांना दिसत असतील का? आंबा काजूला जी तुटबंदी मजत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा भेटलो होतो, 22,000 रुपये ही तुटबंदी मजत आहे आणि त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या अपेक्षा आता काय ठेवायच्या हा प्रश्न आहे। आणि उद्या जे एकीकडे दुष्काळ पडत असताना आंबा काजूचा असू देत, मच्छीमारांचा असू देत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीच्या घोषणाकडे आता मुळीच लक्ष नाही, कारण ते फक्त घोषणा सुद्धा करताना त्यांनी 22,000ची छोटीशी केलेली आहे। एकीकडे संत्र्याला 4-5 वर्षापूर्वी 2-2 लाख रुपये हेक्टरी मदत केली आणि आम्हाला 22,000 रुपये मदत केली, त्यामुळे अशा सरकारचा आम्ही निषेध करतो। तर हे होते माजी आमदार वैभव नाईक, ज्यांनी सांगितलं की उद्या मुख्यमंत्री सिंधुदुर्गात येतात, त्याचप्रमाणे नारायण राणे यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे आमचं लक्ष नाही, कारण मुख्यमंत्री फक्त जाहीर घोषणा करण्याचं काम करतात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही मदत शेतकऱ्यांना किंवा या मत्स्य विभागाला करेल असं वाटत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी विशाल रोडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।